नमस्कार सर्व विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 1 दोन चलातील रेषीय समीकरण यातलं एक्सरसाइज नंबर 1.5 उदाहरण संग्रह 1.5 मधली शाब्दिक उदाहरण आज सोडवणार आहोत। Hello everybody, in today's video we are going to study exercise 1.5 from chapter number 1, that is linear equation in two variables, and today we are going to study how to solve word problems in this chapter. Okay, so very simple exercises, exercise 1.5. Here only we have to convert given conditions into equations and then we have to solve them. या उदाहरण संग्रहामध्ये आपल्याला जे काही शाब्दिक अटी दिल्या आहेत गणितात त्या अटींपासून समीकरण तयार करायचे आहेत आणि मग नेहमीच्या पद्धतीने ती समीकरणं सोडवायची आहेत। फार साधा सोपा एक्सरसाइज आहे आणि बोर्ड एक्झाम मध्ये बोर्डाच्या परीक्षेमध्ये अशा प्रकारच्या एक्सरसाइज वर ह्या गणितांवर कमीत कमी 3 ते 4 मार्क विचारले जातात। ओके, सो इन बोर्ड एक्झाम दे माइट आस्क 3 to 4 marks questions based on this topic. So let's start. Starting with question number 1. Very simple question is given. Two numbers differ by 3. Two numbers differ by 3. The sum of twice of smaller number and thrice of greater number is 19. The sum of twice of the smaller number and thrice of the greater number is 19. Find the numbers. Problem is based on two numbers. दोन संख्यांवर गणित दिलेलं आहे आणि असं म्हटलंय की दोन संख्यांमधला फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची जर आपण बेरीज केली तर ती येते 19. यांची बेरीज 19 आहे तर मग त्या संख्या शोधा। सो व्हेरी सिंपल प्रॉब्लेम. व्हाइल सॉल्विंग वर्ड प्रॉब्लेम्स इन दिस चॅप्टर वी मस्ट अंडरस्टँड हाऊ मेनी टर्म्स वी हॅव टू फाइंड. ज्या वेळेला आपण या प्रकारातली शाब्दिक गणित सोडवतो तेव्हा आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याला किती गोष्टी शोधायच्या आहेत, कारण जसं या प्रकरणाचं नाव आहे दोन चलातील रेषीय समीकरण, म्हणजे इथे आपल्याला दोन चल मानायचे, एक एक्स आणि एक वाय. मग दोन चल मानण्यासाठी दोन गोष्टी असाव्या लागतात तिकडे, बरोबर. इफ यू वॉन्ट टू अज्युम टू व्हेरिएबल्स देन देयर शुड बी टू थिंग्स टू फाइंड. ओके, सो राइट नाउ just check it out. The very first you have to check what we have to find. So the question is find the two numbers. That is the question. सगळ्यात पहिलं काय बघायचंय, काय शोधायला सांगितलंय, दोन संख्या शोधा असं म्हटलेलं आहे. त्या दोन संख्या कोणत्या असं म्हटलं. मग जो प्रश्न आहे, ज्या दोन संख्या विचारल्या त्यांच्यासाठी आपल्याला आता चल मानावं लागेल. We don't know what are the two numbers. Okay, they are unknown. So for those numbers we have to assume variable x and y. कळलं? म्हणजे सगळ्यात पहिलं काय, पूर्ण गणित वाचायचं आणि मग कळतं आपल्याला की या गणितात काय विचारलंय, त्या दोन संख्या काढा. ओके, सगळं रीड करायचं. आफ्टर रीडिंग व्हॉट इज द क्वेश्चन, फाइंड टू नंबर्स. टू नंबर्स पाहिजेत, सो टू नंबर्स अज्युम देम एज एक्स अँड वाय. ओके, सो लेट स्टार्ट. हियर यू हॅव टू राइट लेट x and y be the required two numbers. Let x and y be the required two numbers. समजा x व y या त्या दोन संख्या आहेत. समजा x व y या त्या दोन संख्या आहेत, किंवा तुम्ही लिहू शकता समजा त्या दोन संख्या x व y आहेत. समजा त्या दोन संख्या x व y आहेत. लेट x and y be the required two numbers. Clear? Okay. Now use the conditions. आता conditions use करा. What is the first condition? Very simple condition they are given. Two numbers differ by 3. Two numbers differ by 3. दोन संख्यांमध्ये फरक कितीचा आहे, 3चा. बरोबर. Now difference, how can we obtain the difference? But before writing first condition, let me clear that in this problem they have given that twice of smaller number and then thrice of greater number.
म्हणजे ह्या गणितामध्ये लहान संख्येची दुप्पट, मोठ्या संख्येची तिप्पट असे शब्द वापरले. याचा अर्थ इथे आपल्याला लहान संख्या आणि मोठी संख्या कळली पाहिजे, किंवा लहान संख्या कोणती आहे, मोठी संख्या कोणती आहे हे कळलं पाहिजे, तर तुम्ही दुप्पट आणि तिप्पट कराल ना. सो फर्स्ट वी शुड नो विच नंबर इज स्मॉलर वन अँड विच नंबर इज ग्रेटर वन, सो दॅट वी हॅव टू मेन्शन इन अवर अझम्पशन. म्हणजे आपण जे मानलंय त्यात ते आपण लिहिलं पाहिजे, म्हणजे आपल्याला क्लिअर होणार की लहान कोणती आणि मोठी कोणती. मग त्यासाठी आपण आता हे जे मानलंय त्याच्यात थोडे बदल करणार आहोत. लेट मेक सम चेंजेस. ओके, वाय? बिकॉज कंडिशन इज अबाउट स्मॉलर नंबर अँड ग्रेटर नंबर. थोडेसे फरक का करतोय, कारण इथे लहान संख्या आणि मोठी संख्या असं त्यांनी वापरलेलं आहे. सो लिहूया इथे आपण. सो देअरफॉर लेट एक्स बी द greater number and y be the smaller number. Let x be the greater number and y be the smaller number. मराठीत काय लिहिणार? समजा मोठी संख्या x व लहान संख्या कोणती आहे? y आहे. समजा मोठी संख्या x व लहान संख्या y आहे. ओके, सो नाउ वी हैव क्लियरली अज्यूम दॅट ग्रेटर नंबर इज x अँड स्मॉलर नंबर इज y. मोठी संख्या x आहे आणि लहान संख्या y आहे. नाउ यूज द फर्स्ट कंडिशन. तर इथे लिहायचं फ्रॉम फर्स्ट कंडिशन. मराठीत लिहायचं पहिल्या अटीनुसार. ओके, काय पहिली अट दिली आहे? त्या दोन संख्यांमधला फरक दिलाय. आता फरक कसा काढतात? वजाबाकीने. मोठी संख्या वजा छोटी संख्या, बरोबर ना? असाच फरक काढतात. आणि तो फरक किती दिलेला आहे? 3. त्या दोन संख्यांमधला फरक किती आहे? 3. डिफरन्स इज 3. डिफरन्स कसा मिळतो? हाऊ वी कॅन फाइंड आउट डिफरन्स? ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर. सो ग्रेटर नंबर x minus smaller number y. This is the difference, and this difference is given as 3. So equal to 3, equation number 1. Are you getting it? मोठी संख्या वजा छोटी संख्या, फरक दिलाय ना. फरक कसा काढतात? मोठी संख्या वजा छोटी संख्या, बरोबर. मोठी संख्या कोणती आहे? x वजा लहान संख्या कोणती आहे? y. x वजा y. किती दिलाय फरक? 3, बरोबर 3. हे झालं समीकरण क्रमांक 1. दिस इज इक्वेशन नंबर 1. Clear? Okay. Now the second condition. From second condition दुसऱ्या अटीनुसार. Now what is the second condition? काय दिली आहे दुसरी अट? Second condition, sum means addition. Okay, sum of what? कोणाची sum? Sum of twice the smaller number. Smaller number कोण आहे? y, बरोबर. y चा twice the smaller number. Smaller number is y, and twice means we have to multiply by 2. So 2y. This is the twice the smaller number, and thrice the greater number. Greater number x, बरोबर. आणि thrice the greater number means we have to multiply x by 3. Are you getting it? Sum means what? Plus. Sum of what? Twice means multiply by 2. Twice of smaller number y. So twice of y मतलब y ला 2 ने मल्टिप्लाय करायचं. And thrice म्हणजे 3 ने मल्टिप्लाय करायचं. Thrice of greater number is x. Okay, so multiply x by 3, sum plus, and this sum is given as 19, is means equal to 19. This is equation number 2. काय म्हटलं होतं त्यांनी? लहान संख्येची दुप्पट आणि मोठ्या संख्येची तिप्पट. मोठ्या संख्येची तिप्पट. मोठी संख्या कोणती आहे? x. x ची तिप्पट.
म्हणजे एक्स ला कितीने गुणायचं 3 ने, आणि लहान संख्येची दुप्पट. लहान संख्या कोणती आहे वाय, तिची काय म्हटलंय दुप्पट. दुप्पट म्हणजे कितीने गुणायचं 2 ने, वाय ला 2 ने गुणलं. यांची बेरीज म्हटलंय. बेरीज म्हणजे मध्ये चिन्ह कोणतं येणार अधिक, आणि ही बेरीज किती आहे 19, म्हणून बरोबर 19. समीकरण क्रमांक 2. कळतंय? बस हेच वेगळे पण होतं. बाकी याच्या पुढचं सगळं आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. दॅट इज व्हॉट डिफरन्स. फॉर्मिंग द इक्वेशन, दॅट्स द बेसिक पर्पज ऑफ दिस एक्सरसाइज. Okay, now rest. We have already studied in previous exam. In previous exercise, we have already studied how to solve these two equations. हेच महत्वाचं होतं. आता याच्या पुढे हे नेहमी सारखं आपण जसं सोडवतो समीकरण तसं ते सोडवायचं, सॉल्व्ह करायचं आहे. कंडिशन्स कळल्या, इक्वेशन्स कळले. फर्स्ट कंडिशन काय होती, सगळ्यात पहिलं काय बघितलं, जस्ट पूर्ण गणित नीट वाचलं. काय होतं त्या गणितामध्ये, काय प्रश्न विचारला होता, 2 संख्या शोधा. बरोबर. त्यानंतर काय होतं प्रश्नामध्ये, एक लहान संख्या एक मोठी संख्या असं त्यांनी म्हटलं होतं. म्हणून मग तिथून कळतं की चल कोणती म्हणायची. तर संख्या 2 पाहिजे म्हणजे 2 चल येणार एक्स आणि वाय. बरं संख्या कशा पाहिजे, मोठी संख्या लहान संख्या. मग तिथून आपण म्हटलं की मोठी संख्या एक्स लहान संख्या वाय. त्यानंतर आपण गणित वाचलं, काय दिलं होतं त्यांनी, 2 संख्यांमधला फरक 3 आहे. मग बाबा फरक कसा काढतात, तर वजाबाकीने. मग वजाबाकी कशी करणार, मोठी संख्या वजा लहान संख्या. मग मोठी संख्या एक्स वजा लहान संख्या वाय, हा झाला फरक. आणि हा फरक किती दिला होता 3, म्हणून बरोबर 3. समीकरण क्रमांक 1. पुढे काय म्हटलं होतं त्यांनी, तर मोठ्या संख्येची तिप्पट. मोठी संख्या कोणती आहे एक्स, एक्स ची तिप्पट म्हणजे एक्स ला 3 ने गुणायचं 3x. आणि लहान संख्येची दुप्पट. लहान संख्या कोणती आहे वाय, वाय ची दुप्पट म्हणजे वाय ला 2 ने गुणायचं. यांची बेरीज म्हटलंय म्हणून मध्ये चिन्ह अधिक, आणि ही बेरीज किती आहे 19, म्हणून बरोबर 19. हे झालं समीकरण क्रमांक 2. आर यू गेटिंग इट? फर्स्ट रीड कंप्लीट प्रॉब्लेम केअरफुली. ओके, व्हाट इज द क्वेश्चन, फाइंड 2 numbers. So we have to assume 2 numbers x and y. Also they have given smaller number, greater number. So x greater number, y smaller number. This is our assumption. Hey zala assumption. Now the first condition, difference. Difference. How to find difference? Greater minus smaller na. So greater is x minus smaller is y. So x minus y. This is the difference. Kiti hai difference? How much? 3. So equal to 3. Equation number 1. What is the second condition? Sum. Second condition काय आहे? Sum. Sum means plus. कोणाची सम घ्यायची आहे, ट्वाइस द स्मॉलर. स्मॉलर कोण आहे वाय, वायचं ट्वाइस म्हणजे वाय ला 2 ने मल्टिप्लाय करायचं. थ्राइस द ग्रेटर नंबर, ग्रेटर नंबर एक्स. थ्राइस, थ्राइस म्हणजे 3 ने मल्टिप्लाय करायचं. सो x into 3. So 3x plus 2y. Now this sum is how much? 19. Equal to 19. Equation number 2. Okay, now you can solve these two equations either by equating coefficient or by substitution method or by Cramer's rule. You can use any method. आता ही 2 समीकरणं सोडवण्यासाठी तुम्ही सहगुणक समान करून सोडवू शकता, तुम्ही निरसन पद्धतीने सोडवू शकता, किंवा तुम्ही क्रॅमर्स रूल सुद्धा वापरू शकता. कोणत्याही पद्धतीने ते सोडू शकता. मला सोपं वाटतं सहगुणक समान म्हणून मी ते वापरतो. ओके, आय फील इक्वेटिंग कोएफिशिएंट इज लेस टाइम कन्झ्युमिंग अँड इझी, सो आय एम युझिंग दॅट मेथड. म्हणून मी ती पद्धत वापरतो. ओके, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही क्रॅमर्स रूलने पण हे गणित सोडवू शकता. कळलं का? क्रॅमर्स रूलने पहिलं काय घ्यायचं, डी, मग डीएक्स, मग डीवाय, मग एक्स आणि मग वाय. कळलं? जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही गेलात तरी चालेल. सो हियर आय एम इक्वेटिंग कोएफिशिएंट. सो हियर वाय, हियर 2y. आय एम मेकिंग वाय कोएफिशिएंट सेम. मी वाय चे सहगुणक सेम करतोय. मग इथे वाय आहे, इथे 2y आहे ना, मग इथे 2 यायला 2 ने गुणणार. बरोबर, हे सगळं आता तुम्हाला माहिती आहे. सो मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2, समीकरण 1 ला 2 ने गुणून you will get 2x minus 2y equal to 6. Equation number 3. याला जर आपण 2 ने गुणलं तर काय होणार, हे 2x
हे 2y आणि बेत्रिक 6, समीकरण क्रमांक 3. आता हे दुसरं आणि हे तिसरं पाहायचं. इथे अधिक 2y आहे, इथे वजा 2y आहे, म्हणजे हे कॅन्सल करायला यांची बेरीज करावी लागेल. जर तुम्ही वजाबाकी केलात तर ह्या वजाचं काय होईल, अधिक, आणि मग ते अधिक अधिक कॅन्सल होणार नाही. ओके, यू ऑल नो दॅट. नाउ इक्वेशन 2 हॅज गॉट प्लस 2y, इक्वेशन 3 हॅज गॉट मायनस 2y. So if you have to cancel plus 2y minus 2y, what you have to do? Add. Don't subtract. Add करावं लागेल, सबट्रॅक्ट करायचं नाही. Why? कारण सबट्रॅक्शन केला तर हे मायनस आहे, त्याचं काय होईल, प्लस, आणि मग हे प्लस प्लस कॅन्सल होणार नाही. क्लिअर आहे? So therefore adding equation 2 and equation 3, समीकरण 2 व समीकरण 3 यांची काय करायची आहे, बेरीज. यांची बेरीज करून बेरीज. ओके, सो ऍड, बेरीज करा. 3x अधिक 2y बरोबर 19 अधिक 2x वजा 2y बरोबर 6. बेरजेमध्ये चिन्ह बदलत नाही. इन ऍडिशन साइन विल नॉट चेंज. 3x plus 2x, how much? 5x. 3x अधिक 2x 5x, अधिक 2y वजा 2y कॅन्सल, प्लस 2y मायनस 2y कॅन्सल, इक्वल टू 19 प्लस 6 25. 19 अधिक 6 किती, 25. 5 ने गुणलंय, तिकडे गेल्यावर काय करणार, भागणार. सो देयरफॉर x इज इक्वल टू 25 डिवायडेड बाय 5 इक्वल टू 5. 25 भागिले 5 किती आलं, 5. ही झाली x ची किंमत. ही x ची किंमत. सोपं कोणतं समीकरण आहे, पहिलं. या पहिल्यात ठेवा, तुम्हाला y ची किंमत मिळेल. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1, यू विल गेट व्हॅल्यू ऑफ y. ओके, सो लेट मी राइट ओवर हियर. आपण लिहू शकतो x बरोबर 5, x बरोबर 5 ही किंमत समीकरण किती, 1 मध्ये ठेवून, x बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून, पुटिंग x इक्वल टू 5 इन इक्वेशन 1, व्हॉट वी गेट, दिस इज द इक्वेशन ना. x मायनस y इक्वल टू 3, पण x किती आहे, 5, म्हणजे x च्या इथे काय ना 5 मायनस y इक्वल टू 3. x वजा y बरोबर 3 होतं ना. x वजा y बरोबर 3, पण आता x किती आहे, 5, म्हणून x च्या इथे 5 लिहिलं. वजा y बरोबर 3. आता हे वजा y आहे, तिकडे गेल्यावर काय होईल, अधिक y, आणि हे अधिक 3 इकडे आल्यावर वजा 3. मायनस y when goes to that side plus y, plus 3 will become minus 3. So therefore 5 minus 3 equal to y. 5 minus 3 2, 5 वजा 3 किती, 2. Therefore y is equal to 2. So we got x equal to 5 and y equal to 2. म्हणजे आपल्याला x ची किंमत किती मिळाली, 5, आणि y ची किंमत किती मिळाली, 2. सगळ्यात शेवटी शाब्दिक उत्तर लिहायचं, नाही तर अर्धा मार्क कट होणार. ओके, इन द एंड वी हॅव टू राइट आन्सर इन वर्डिंग, अदरवाइज हाफ मार्क विल गेट कॅन्सल. They will deduct half marks. So at the end, just write down the final answer in wording. म्हणून त्या दोन संख्या, 5 व 2 आहेत. Therefore required numbers are 5 and 2. Finish. Therefore required numbers are 5 and 2. Finish. Is that clear? काय कठीण आहे? शाब्दिक गणित असणार, नीट समजून घ्यायचं, काय काय दिलंय, काय अटी दिल्या, त्याप्रमाणे समीकरणं बनवायची, समीकरणं नेहमीप्रमाणे सोडवायची, तुम्हाला फायनल उत्तर मिळेल. जस्ट रीड दॅट प्रॉब्लेम केअरफुली. ओके, जस्ट चेक इट आउट. व्हॉट वी हॅव टू अज्युम, काय अज्युम करायचं ते चेक करा, कशासाठी व्हेरिएबल अज्युम करायचं चेक करा, कंडिशन्स अप्लाय करा, इक्वेशन्स फॉर्म करा, इक्वेशन सॉल्व्ह करा, फायनल आन्सर वर्डिंग मध्ये लिहा. इज दॅट क्लिअर? ओके,
So let's move toward our next sum, question number 2, and this is sum about rectangle, means geometrical sum is there, depends on geometrical figure. Very simple sum is given. फार सोपं गणित दिलेलं आहे. ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये त्याने ते क्रिएट केलेलं आहे. फारच सोपं गणित आहे. कम्प्लीट द फॉलोइंग, दॅट इज द क्वेश्चन. कम्प्लीट द फॉलोइंग म्हटलंय, त्यांनी म्हटलंय की हे तक्ता पूर्ण करा, असं त्यांनी कृती पूर्ण करा म्हटलेलं आहे. दिस इज द रेक्टँगल, आय एम अ रेक्टँगल असं दिलंय त्यांनी. आय एम अ रेक्टँगल मराठीत दिलं आहे त्यांनी की मी आयत आहे. प्रश्न आहे तो, मी आयत आहे. आय एम रेक्टँगल. Then here they have given 2x plus y plus 8, 2x अधिक y अधिक 8, इथे दिलंय 2y, इथे दिलंय 4x वजा y, त्यानंतर इथे x अधिक 4, त्यानंतर मग पुढे म्हटलंय त्यांनी फाइंड व्हॅल्यूज ऑफ x and y. फाइंड x and y, x आणि y च्या किमती शोधायच्या आहेत. एक्स व वाय किमती काढायच्या आपल्याला. आणि त्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे फाइंड पेरिमीटर अँड एरिया. फाइंड पेरिमीटर अँड एरिया, परिमिती व क्षेत्रफळ काढायचं आहे. ओके, असं ह्या प्रकारचं गणित आहे. फार साधं सोपं गणित आहे, काही त्यात कठीण असं नाहीये. इथे दिसते तुम्हाला हा आयत आहे. कोण आहे हा आयत? रेक्टँगल. दिस इज रेक्टँगल. नाउ यू हॅव टू यूज व्हेरी सिंपल प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल. आयताच्या साधे सोपे गुणधर्म वापरायचे. व्हॉट इज द सिंपल प्रॉपर्टी ऑफ रेक्टँगल? व्हेरी सिंपल. येस, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टेंगल आर ऑलवेज इक्वल. आयताच्या समोरासमोर बाजू या नेहमी काय असतात? समान असतात. बरोबर. म्हणजे ही जी बाजू आहे 2x अधिक y अधिक 8 ती, आणि त्याच्या समोरची ही 4x वजा y, दोन्ही पण काय असणार? सेम. बरोबर. सो यू कॅन राईट 2x प्लस y प्लस 8 इज इक्वल टू 4x मायनस y. म्हणजे तुम्ही हे असं लिहू शकता. ओके. नाउ फ्रॉम दिस कंडिशन you can find equation number 1. ह्या अटीवरून तुम्ही पहिलं समीकरण तयार करू शकता. चालेल. ह्या दोन बाजू सेम दाखवायच्या. तसाच सेम अजून कुठल्या दोन बाजू आहेत? हे 2y आणि हे x अधिक 4, हे दोघं पण सेम येणार. 2y and this side x plus 4 both are same. So also from second condition 2y equal to x plus 4. Okay. Now from this condition you can find out second equation. ही अट वापरलात की तुम्हाला दुसरं समीकरण मिळेल. आणि मग पहिलं आणि दुसरं दोन्ही समीकरण मिळाली की तुम्ही एक्स आणि वाय शोधू शकता ना. फाइंड एक्स अँड वाय म्हटलंय. आणि मग काय म्हणतात? एक्स आणि वाय च्या किमती मिळाल्या की मग परिमिती आणि क्षेत्रफळ काढा. फाइंड आउट पेरिमीटर अँड एरिया ऑफ रेक्टँगल. व्हेरी सिंपल प्रॉब्लेम. सो दिस इज ऑल अबाउट क्वेश्चन. नाउ आन्सर. सो टू राइट आन्सर, नो नीड टू ड्रॉ दिस डायग्राम. स्ट्रेट अवे you can write question number 2. Okay, so here you can see for given rectangle opposite sides are equal. दिलेल्या आयतासाठी काय? सम्मुख बाजू. सम्मुख म्हणजे समोरासमोरील बाजू. सम्मुख बाजू कशा असतात? एकरूप. एकरूप म्हणजे सेम. एकरूप आहेत. सम्मुख बाजू एकरूप आहेत. अपोजिट साइड्स आर इक्वल. ओके. सो राइट डाउन. देयरफॉर समोरासमोरील बाजू सेम आहेत. मग पहिली कोणती बाजू घेतो आपण?
लांबी घेतोय, लेंथ, वी आर कन्सिडरिंग लेंथ. सो जस्ट नाउ वी हॅव रिटर्न 2x प्लस वाय प्लस 8 इज इक्वल टू अपोजिट. याच्या अपोजिट कोण आहे, याच्या समोर कोणती बाजू आहे, 4x मायनस वाय, 4x वजा वाय. मग अशीच लिहिलं होतं ना, लांबी, लेंथ, अपोजिट साइड्स आर इक्वल. सो 2x प्लस वाय प्लस 8 इक्वल टू 4x मायनस वाय. सो दिस वॉज द डायग्राम. असं होतं ना डायग्राम. डायग्राम वॉज लाईक दिस. अशी ती आकृती होती आहे तशी, बरोबर. इथे दिलं होतं 2x अधिक y अधिक 8. इथे दिलं होतं 4x वजा y. देन हिअर दे हॅव गिवन 2y. इथे 2y दिलाय आणि इथे दिलाय x अधिक 4. अशा प्रकारचा आयत होता. दिस इज द रेक्टँगल. सो नाव हिअर अपोजिट साइड्स आर इक्वल. सो 2x प्लस y प्लस 8 इक्वल टू 4x मायनस 5. समोरासमोर बाजू एकरूप आहेत म्हणून 2x अधिक y अधिक 8 बरोबर 4x वजा y, समोरासमोरील बाजू. आता हे थोडं सोडवायचं, म्हणजे x आणि y एका बाजूला घ्यायचं आणि संख्या दुसऱ्या बाजूला. ओके, नाउ सॉल्व दिस. मीन्स व्हॉट, पुट x and y on one side and constants on other sides. So here you will get plus 2x goes to that side, it will become minus 2x, plus y will become minus y. Here 8 will remain as it is. 8 तसेच राहतील. हे 4x तिकडचे अधिक 2x तिकडे गेले वजा 2x. हे वजा y तिथे आहेत, हे अधिक y तिथे गेले वजा y. आता तुम्ही म्हणाल नॉर्मली आपण समीकरण लिहिताना काय करतो, एक्स वाय इकडे लिहितो आणि संख्या तिथे लिहितो. मी असं का केलंय, मुद्दाम केलंय. कारण काय, जर ह्या संख्या मी इथे आणल्या असत्या म्हणजे 4x आणि y, तर हे 2x छोटे आहेत ना, मग 2x वजा 4x काय आलं असतं, वजा 2x. आणि सहसा आपण पहिल्या संख्येला वजाचं चिन्ह ठेवत नाही. म्हणजे समीकरण जेव्हा तुम्ही बघता तेव्हा कधी वजा 2x वजा 3x असं आपण पाहत नाही. म्हणून मुद्दामून काय केलंय हे सगळं. इथे जर इथे 4x असते आणि इथे 2x असते तर मग इकडे सगळं आणलं असतं. काय म्हणतो कळलं. ओके, सो हिअर 2x इज द स्मॉलर वन, 4x इज द ग्रेटर वन. सो दॅट्स वाय 2x शिफ्ट केला तिकडे, 4x तिथेच ठेवला. सो देअरफॉर यू विल गेट 8. 4x वजा 2x म्हणजे 2x, वजा y म्हणजे वजा 2y, है ना. आता सगळ्यांना 2 ने भाग जातोय, 2 ने भाग लावा आणि पूर्ण ही बाजू आता इकडे लिहा आणि 8 तिकडे लिहिलं तरी चालतं. मग काय करायचं, 2 ने भागायचं. 2 ने भागून डिवायडिंग बाय 2. सो 2 ने भागलं तर काय राहणार, इथे 2x च्या इथे येणार x वजा 2y च्या इथे y आणि 8 ला 2 ने भागलं तर किती येणार 4. हे झालं तुमचं समीकरण क्रमांक आहे. दिस इज इक्वेशन नंबर 1 डिवायडिंग बाय 2. क्लिअर. ह्या दोन बाजू दाखवल्या. आता कोणत्या दाखवायच्या, 2y आणि x अधिक 4. नाउ वी हॅव टू शो 2y इक्वल टू x प्लस 4. ओके, तसेच also x plus 4 is equal to 2y. x plus 4 equal to 2y. आता प्लस 2y इथे आल्यावर मायनस आणि प्लस 4 तिथे गेल्यावर मायनस, कारण x y एका बाजूला पाहिजे ना. वी वॉन्ट x and y ऑन वन साइड. सो देअरफॉर x हे अधिक 2y इथे आले, काय झाले वजा 2y बरोबर. अधिक 4 तिकडे गेले, काय झाले वजा 4. हे झालं समीकरण क्रमांक 2, इक्वेशन नंबर 2. नाउ जस्ट चेक आउट क्वेश्चन 1 and क्वेश्चन 2. समीकरण 1 आणि 2 कडे पहा, फार सोपं आहे ना. आता x होईल ना कॅन्सल. काय करणार, बेरीज करणार की वजाबाकी, बट ऑब्वियस वजाबाकी करणार ना. नाउ वी हॅव टू कॅन्सल x ना, व्हेरी इझिली. व्हॉट वी हॅव टू डू, ऍडिशन और सबट्रॅक्शन, subtraction, because if you add x plus x it will become 2x. we have to cancel it na, so subtract. cancel करायचं मग काय करावं लागेल, subtraction. so therefore subtracting equation 2 from equation 1. म्हणून समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. समीकरण 1 मधून समीकरण 2 काय करायचं आहे, वजा. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. मग समीकरण 1 लिहायचं x वजा y बरोबर 4 वजा समीकरण 2 x वजा 2y बरोबर वजा 4. सो फर्स्ट मायनस सेकंड.
सबट्रॅक्शन आहे, साइन विल चेंज, वजाबाकी आहे, चिन्ह बदलणार. हे अधिक x वजा x झालं, या वजा 2y चं काय होईल अधिक, वजा 4 चं काय होईल अधिक, -2y विल बिकम +2y, -4 विल बिकम +4. x मायनस x कॅन्सल, x वजा x कॅन्सल, हे वजा y आणि हे अधिक 2y, -y +2y म्हणजे काय होणार, +2y मधून -y जाणार, सो 2y - y, अधिक 2y आणि हे वजा y आहेत, मग अधिक 2y मधून वजा y म्हणजे y गेले, 2y वजा y किती राहणार y, बरोबर 4 अधिक 4 किती येणार 8, 4 + 4 8. इज दॅट क्लिअर? ओके, सो दिस इज ऑल अबाउट y. काय काय केलं कळलं? रेक्टँगल आहे, अपोजिट साइड्स इक्वल, आयत आहे, समोरासमोर बाजू सेम, मग समोरासमोर बाजू पहिले ह्या दोन सेम दाखवल्या. First we have shown these two sides equal. From these two sides we got first equation. त्या दोन्ही बाजू सेम दाखवल्या, समीकरण 1 मिळालं. मग कुठल्या दाखवल्या सेम, 2y आणि x अधिक 4, बरोबर. नंतर मग then we show 2y and x plus 4 equal. From this we got equation number 2. तिथून आपल्याला समीकरण क्रमांक 2 मिळालं. मग पहिलं आणि दुसरं सोडवलं, तुम्हाला y ची किंमत मिळाली 8. कुठे ठेवणार, सोपं कोणतं आहे, पहिलं म्हणजे y बरोबर 8 समीकरण 1 मध्ये ठेवू. सो पुट y = 8 इन इक्वेशन नंबर 1. पुटिंग y = 8 इन इक्वेशन 1, y बरोबर 8 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. पूर्ण वाक्य जरा नीट लिहा, y बरोबर 8 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेव. कळलं ना, इथे काय लिहायचंय, y बरोबर 8 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू, असं पूर्ण वाक्य लिहा. सो इक्वेशन नंबर 1, x - y = 4. समीकरण 1 काय तुमचं, x वजा y बरोबर 4. व्हॉट इज इक्वेशन 1, x - y = 4. नाउ y = 8, सो y = 8, पुट y = 8. आता y च्या इथे 8 लिहा, जिथे y आहे तिथे 8 लिहा, हे वजा 8 तिथे गेल्यावर काय होणार अधिक, -8 विल बिकम +8. सो देयरफॉर यू विल गेट x = 4 + 8 = 12. म्हणजे x ची किंमत मिळाली 4 अधिक 8 बरोबर 12. x मिळालं, y मिळालं. पुढे त्यांनी काय विचारलंय, फाइंड पेरिमीटर अँड एरिया. आपल्याला x आणि y तर मिळालं, आता त्यांना काय हवं आहे, परिमिती आणि क्षेत्रफळ. फाइंड पेरिमीटर अँड एरिया. नाउ इट्स व्हेरी इझी, पेरिमीटर अँड एरिया. Okay. To get perimeter and area, first of all we must know what is length and what is breadth. Okay. पेरिमीटर आणि एरिया फाइंड आउट करायला तुम्हाला लेंथ आणि ब्रेथ माहित पाहिजे. मग समजा आपण याला लेंथ मानतोय, दिस इज द लेंथ, आणि याला समजा आपण काय घेतोय ब्रेथ, बरोबर. म्हणजे जर परिमिती आणि क्षेत्रफळ काढायचं आहे तर तुम्हाला लांबी आणि रुंदी माहिती पाहिजे ना. मग ह्या ज्या दोन दिसत आहेत तुम्हाला, या दोघींना आपण काय म्हणतोय लांबी, आणि ह्या ज्या दोन दिसत आहेत ह्या दोघींना आपण काय म्हणतोय रुंदी. म्हणजे आपल्याला लांबी आणि रुंदीची किंमत आधी काढून घ्यावी लागेल, बरोबर. आणि मग तिथून आपण परिमिती आणि क्षेत्रफळ काढू शकतो. ओके, सो बघूया. सो देयरफॉर लेंथ ऑफ रेक्टँगल इक्वल टू आयताची लांबी बरोबर. ओके, आता लेंथ कोणती म्हणतोय आपण, ही किंवा ही ना, ह्या दोन्ही लेंथ आहेत, ह्या दोन्ही पण सेम आहेत बाय द वे. These two are same only. So either you can put value of x and y in this, or you can put value of x and y in this. ही पण लांबीच आहे आणि ही पण लांबीच आहे, दोन्ही पण लांबीच आहेत, कळलं का. त्यामुळे x आणि y ची जी किंमत मिळाली आहे ती तुम्ही 4x + y मध्ये ठेवा ते उत्तर, किंवा तुम्ही 2x + y = 8 मध्ये ठेवा ते उत्तर. दोन्ही उत्तर सेमच येणार आहे, कळलं का. हा, सो लेंथ ऑफ रेक्टँगल काय आहे, 4x - y. सो 4x, x किती आहे 12, 4x + y आहे ना लांबी, x ची किंमत किती आहे 12, वजा y ची किंमत किती आहे 8, 4x - y, x is 12 ना. सो 4 × 12 - y 8. Now just a calculation, 12 4 = 48, 48 - 8, 12 4 = 48,
48 मायनस 8 इज इक्वल टू 40. 12 चौक 48, 48 वजा 8 म्हणजे किती आलं 40. म्हणजे या आयताची लांबी किती आहे 40. ओके, लेंथ ऑफ द रेक्टँगल इज 40. ओके, नाव ब्रेथ, आता रुंदी. ब्रेथ ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू आयताची रुंदी. आता ब्रेथ कोणती आपण म्हणालो आहे, ही किंवा ही, दोन्ही पण रुंदीच आहे ना. मग तुम्ही 2y घ्या किंवा तुम्ही x+4 घ्या, दोन्हीचं उत्तर सेमच येणार आहे. सो मी इथे घेतो x+4. x किती आहे तुमचं 12. 12+4, 12+4 हाऊ मच 16. 12 अधिक 4 किती आलं 16. म्हणजे लांबी कळली, रुंदी कळली. आता तुम्ही परिमिती आणि क्षेत्रफळ काढू शकता. नाव यू कॅन फाइंड आउट पेरिमीटर अँड एरिया व्हेरी इझिली. सो देयरफॉर म्हणून आयताचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ, therefore area of rectangle. Now what is the formula? What is the formula for area of rectangle? Very simple, length into breadth. आयताचं क्षेत्रफळ काय सूत्र आहे, लांबी गुणिले रुंदी. So length into breadth, length into breadth, लांबी गुणिले रुंदी. Put down the values. लांबी length how much 40 into breadth 16. लांबी किती आहे 40 आणि रुंदी किती आहे 16. 40 गुणिले 16. ओके, सो 16 4 जा 64, 640 चौरस एकक स्क्वेअर युनिट. ओके, सो दिस इज एरिया ऑफ रेक्टँगल. हे झालं आयताचं क्षेत्रफळ. काही डाऊट आहे तुम्हाला? ओके, आणि नंतर काय विचारलंय परिमिती. परिमिती सगळ्यांना माहिती आहे. काय येते परिमिती आयताची? आयताची परिमिती 2 कंसात लांबी अधिक रुंदी. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल 2 into लेंथ प्लस ब्रेथ. जस्ट वी हॅव टू अप्लाय दॅट फॉर्म्युला हियर. म्हणून आयताची परिमिती, आयताची परिमिती, आयताची परिमिती बरोबर, सो पेरिमीटर of rectangle, perimeter of rectangle equal to 2 into length plus breadth. 2 कंसात लांबी अधिक रुंदी. L म्हणजे लांबी आणि B म्हणजे रुंदी. Length plus breadth. So 2 into length, length लांबी किती आहे 40 plus breadth रुंदी किती आहे 16, 16. So just make a calculation. Okay, calculation करायचं. 40 अधिक 16 किती येणार 56. 56 गुणिले 2, 2 into 56 how much 2056 112, 112 units, 112 एकक. ही झाली आयताची परिमिती. क्लिअर? थोडं लेंदी आहे गणित, पण सोपं गणित आहे एकदम. कारण इक्वेशन बनवणं फार सोपं होतं. इक्वेशन्स आर व्हेरी इझी. Just you have to show opposite sides equal. When you show opposite sides equal, you will get equation 1, equation 2. Solve those two equations, you will get x and y. After getting x and y, then find out length and breadth. After getting length and breadth, use formula for area, formula for perimeter. आयताच्या समोरासमोर बाजू सेम असतात. हा गुणधर्म वापरून समीकरण 1 आणि समीकरण 2 मिळवलं. पहिलं आणि दुसरं समीकरण सोडवलं. काय मिळालं x आणि y. x आणि y मिळाल्यावर काय काढलं, आयताची लांबी काढली, मग आयताची रुंदी काढली. लांबी रुंदी मिळाल्यानंतर आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आणि मग आयताच्या परिमितीचं सूत्र. क्लिअर आहे? ओके, तर आता मग सॉल्व्ह करूया क्वेश्चन नंबर 3. प्रश्न क्रमांक 3. नाउ व्हॉट इज क्वेश्चन नंबर 3? व्हेरी व्हेरी सिंपल क्वेश्चन इज गिवन. जस्ट रीड that problem carefully and then solve. You will get the definite answer. Okay, now the problem is based on age. The sum of father's age and twice the age of his son is 70.
listen carefully, sum of father's age and twice the age of his son is 70. If we double the age of father and add it to the age of son, the sum is 95. If we double the age of father and add it to the age of son, the sum is 95. Find their present ages. असं म्हटलेलं आहे की वडिलांचं वय आणि मुलाच्या वयाची दुप्पट यांची बेरीज 70 आहे. त्यानंतर असं म्हणतात की आपण जर वडिलांच्या वयांची दुप्पट केली आणि ती मुलाच्या वयामध्ये मिळवली किंवा बेरीज केली तर मग ती बेरीज किती होते? 95. तर दोघांची वय काढा असं म्हटलेलं आहे. साधी सोपी गोष्ट आहे. वाचल्यानंतर एवढंच कळलं की वडील आणि मुलगा यांचं वय तुम्हाला हवंय. आफ्टर रिडिंग कम्प्लीट प्रॉब्लेम, फर्स्ट चेक व्हॉट वी वॉन्ट, व्हॉट वी हॅव टू फाइंड. So simple, we have to find age of father and son. So that's the basic question. So we have to assume variables for age of father and age of son. हे कळलं की वडिलांचं वय काढायचं आणि मुलाचं वय काढायचं आहे. म्हणजे आपल्याला x आणि y कोणासाठी मानावं लागेल? वडिलांचं वय आणि मुलाचं वय. सो सिंपल. म्हणजे आपल्याला इथे लिहिताना लिहावं लागेल लेट x be the, or in complete sentence we can write let x and y, let x and y be the present age of father and son, father and son respectively. Let x and y be the present age of father and son respectively. समजा वडिलांचे व मुलाचे आजचे वय अनुक्रमे x व y आहे. Let x and y be the present age of father and x son respectively. समजा वडिलांचं व मुलाचं आजचं वय अनुक्रमे x व y आहे. अनुक्रमे का लिहायचं? कारण पहिलं अक्षर हे वडिलांसाठी आणि दुसरं आहे ते मुलांसाठी. नाहीतर मग दोन वेगळी वाक्य लिहावी लागतील. कसं? समजा वडिलांचं वय x, आजचं वय x वर्ष आहे व मुलाचं आजचं वय y वर्ष आहे. आता दोन वेगळी वाक्य लिहिण्यापेक्षा एकाच वाक्यात ते लिहिलंय म्हणून तो अनुक्रमे शब्द टाका तिथे. लिहा. समजा वडिलांचे व मुलाचे आजचे वय अनुक्रमे x व y आहे. म्हणजे वडिलांचं आजचं वय x आहे आणि मुलाचं आजचं वय y. सो लेट x and y be the present age of father and son. Means first is for father and second is for son. Are you getting it? Okay. So we have assumed present ages. आपण आता आजची वय मांडलेली आहेत. Now use the conditions. Now first condition, from first condition, पहिल्या अटीनुसार. ना व्हॉट इज द फर्स्ट कंडिशन? आता पहिली अट काय आहे? फार सिंपल आहे. आणि असं म्हटलंय की वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास, वडिलांच्या वयामध्ये, वडिलांचं वय काय आहे? x, यामध्ये काय करायचंय? मुलाचं वय काय आहे? y, ह्या वयाची दुप्पट म्हणजे मुलाच्या वयाची दुप्पट म्हणजे मुलाच्या वयाला किती रे गुणायचं? 2 ने. मिळवल्यास म्हणजे काय करायची? बेरीज. मिळवल्यास बेरीज 70 येते म्हणजे बरोबर किती? 70. हे झालं समीकरण क्रमांक 1. कळलं की नाही कळलं? काय म्हटलंय? वडिलांच्या वयामध्ये, वडिलांचं वय x, त्यामध्ये काय करायचंय? मुलाच्या वयाची, मुलाचं वय y, मुलाच्या वयाची दुप्पट म्हणजे y ला 2 ने गुणायचं. ही दुप्पट मिळवल्यास म्हटलंय म्हणून मध्ये चिन्ह अधिक. ही दुप्पट वजा केल्यास म्हटलं असतं तर चिन्ह काय आलं असतं? वजा. इथे काय म्हटलंय? दुप्पट मिळवल्यास म्हणून काय केली? बेरीज. तर बेरीज किती येते? 70 म्हणून बरोबर 70. समीकरण क्रमांक 1. सो व्हॉट इज द फर्स्ट कंडिशन? फर्स्ट कंडिशन इज व्हेरी सिंपल. दे हॅव गिवन सम मीन्स ऍडिशन. सम ऑफ father's age x and twice the age of son.
twice the age of sun. Age of sun is y, but we want twice the age of sun. So twice means multiply by 2. So twice age of sun. So 2y. Sum, addition, and this sum is 70. So equal to 70. Equation number 1. Are you getting it? Sum. Sum means plus. Sum of what? Father's age. Father's age x. And twice. Twice means multiply by 2. Twice of what? Twice age of sun. Age of sun y. So 2y. And this sum is equal to how much? 70. Equal to 70. Equation number 1. Are you getting it? Now, from second condition, दुसऱ्या अटी नुसार, okay, what they have given, if we double the age of father, now age of father is x, double means multiply by 2, so that will become 2x, double the age of father, and add means plus, and add it to the age of sun. Now just age of sun, not twice, thrice. Age of sun y, okay. The sum is means equal to 95. This is equation number 2. The sum is 95. Now what is the second condition? Now they said that if we double the age of father, so father's age is x, double means multiply by 2, and then what they said, and then add means plus, add to the age of sun y, okay, then we get sum equal to 95. इक्वेशन नंबर 2. पुढे त्यांनी काय म्हटलंय, मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास, मुलाचं वय काय आहे y, आता मुलाच्या वयाची दुप्पट नाही होत आहे, मुलाच्या वयामध्ये म्हणजे y मध्ये मिळवायचंय म्हणजे अधिक काय मिळवायचंय, वडिलांच्या वयाची दुप्पट, वडिलांचं वय काय आहे x ची दुप्पट म्हणजे 2x. कळलं? काय करायचंय, मुलाच्या वयामध्ये म्हणजे y मध्ये मिळवायचंय म्हणजे अधिक काय मिळवायचंय, वडिलांच्या वयाची, वडिलांचं वय x, वडिलांचं वय मिळवायचंय का नाही, वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवायची म्हणजे x ला 2 ने गुणायचे. मिळवल्यास उत्तर किती येत आहे, बेरीज 95 येते, म्हणून बरोबर 95. समीकरण क्रमांक 2. ओके. नाउ दिस टू इक्वेशन्स आर व्हेरी इझी. फार सोपी समीकरण आहेत. सहगुणक सेम नाहीयेत, कोएफिशियंट आर नॉट इक्वल. ओके. क्रॅमर्स रूल वापरलं तर वेळ लागणार, कारण बघा 70 आणि 95 आहेत ना मोठ्या संख्येत, गुणाकार वगैरे करायला थोडासा वेळ जाईल. सहगुणक समान केले तर फार उत्तम होईल माझ्या मते. ओके. सो if you use Cramer's rule, 70, 95, the bigger numbers are there, so multiplication will take time. I think equating coefficient will be the better option. X, 2x. Okay, so I can put 2 here also. इथे 2x आणि इथे x आहे ना, मग इथे 2x आणता येईल ना, समीकरण 1 ला 2 ने गुणून. सो मल्टिप्लाइंग, हे पूर्ण लिहा व्यवस्थित, राइट डाउन कंप्लीट सेंटेन्स. हा, मल्टिप्लाइंग, व्हॉट इज दिस, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 by 2. ओके. समीकरण 1 ला काय करायचं, 2 ने गुणून, समीकरण 1 ला 2 ने गुणून मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 by 2, म्हणजे ह्याला 2 ने गुणलं तर काय होईल, इथे 2x अधिक 2 दुने 4y बरोबर 70 दुने 140. हे झालं समीकरण क्रमांक 3. मल्टिप्लाय 1 by 2 ना, इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय केलं 2x, इथे 2 2 जा 4y, इथे 2 into 70 किती येणार 140. इक्वेशन नंबर 3. नाउ जस्ट टेक इट आउट 2 and 3. सेकंड आणि थर्ड, दुसरं आणि तिसरं समीकरण बघा, 2x ना, काय करणार, बेरीज करणार का नाही, बेरीज केली तर हे कॅन्सल होणार नाही, काय करावे लागेल, वजाबाकी. कोणतं मोठं आहे, हे मोठं आहे ना, मग तिसऱ्यातून दुसरं काय करा, वजा करा. समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3, ते वाक्य लिहा इथे. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3. जमेल का लिहायला वाक्य? हा, यू शुड राईट. काय लिहायचं आहे, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3. समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू, ते वाक्य लिहायचे इथे. समीकरण 3 मधून
समीकरण 2 वजा करू असं पूर्ण वाक्य लिहा. समीकरण 3 2x अधिक 4y बरोबर 140 वजा समीकरण 2 2x अधिक y बरोबर 95 3 minus 2. ओके, सबट्रॅक्शन साइन विल चेंज. वजाबाकी चिन्ह बदलणार. प्लस विल बिकम मायनस, प्लस विल बिकम मायनस. अधिकचं वजा, अधिकचं वजा. 2x वजा 2x कॅन्सल. 2x minus 2x कॅन्सल. 4y minus y means 1y. 4y minus 1y 3y. 4y वजा y किती येणार? 3y. 140 वजा 95 140 minus 95 how much? 45. 140 वजा 95 किती आले? 45. 3 ने गुणले तिकडे काय करणार? भागणार. सो देयरफॉर y इज इक्वल टू 45 डिवायडेड बाय 3 किती येणार? 15. 15 3 45. 45 by 3 15. 15 3 जा 45 ना. So y equal to 15. Now which one is the simple one? Put this value in equation number 1. You will get value for x. ही y ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवा, तुम्हाला x ची किंमत मिळेल. दोन्ही किमती मिळाल्या की सगळ्यात शेवटी शाब्दिक उत्तर लिहायचं. हे कळलं? Are you getting it? Okay. So just put down this value in equation number 1. Let us see final answer. So therefore putting y equal to 15 in equation 1, y बरोबर 15 ही किंमत कुठे ठेवायची? समीकरण 1 मध्ये ठेवून. y बरोबर 15 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून. पुटिंग y इक्वल टू 15 इन इक्वेशन 1. सो दिस इज इक्वेशन 1 ना. ओके, सो देयरफॉर x प्लस 2y इक्वल टू 70. x अधिक 2y बरोबर 70. पण आता y कळलंय ना, y किती आहे? 15. म्हणजे या y च्या इथे किती येणार? 15. मग काय मिळणार? x अधिक 15 दुने 30 बरोबर 70. 15 टू जा 30 इक्वल टू 70 प्लस 30 when goes to that side it will become minus. अधिक 30 तिकडे गेल्यावर वजा. So therefore x is equal to 70 minus 30. 70 वजा 30 किती येणार? 70 minus 30 that is 40. So therefore x is equal to 70 वजा 30 किती आले? 40. So the value for x is 40 and the value for y is 15. x ची किंमत 40 आली आणि y ची किंमत 15 आली. x कोणाचं वय होतं? वडिलांचं. आणि y कोणाचं होतं? मुलाचं. म्हणजे वडिलांचं वय 40 वर्ष आणि मुलाचं वय 15 वर्ष. x is the age of father, so father's age 40 years and y is the age of son, so son's age 15 years. Are you getting it? So write down in wording. Therefore present age of father is equal to 40 years. Present age of son is equal to 15 years. काय लिहिणार? म्हणून वडिलांचे आजचे वय, वडिलांचे आजचे वय बरोबर 40 वर्ष. त्यानंतर मुलाचे आजचे वय बरोबर किती लिहिणार? 15 वर्ष. क्लिअर आहे? वडिलांचे आजचे वय बरोबर 40 वर्ष, मुलाचे आजचे वय बरोबर 15 वर्ष. इज दॅट क्लिअर? साधं सोपं गणित होतं, परीक्षेला विचारू शकतात अशा प्रकारचं गणित होतं. सो लेट स्टार्ट विथ द न्यू एक्झाम्पल, दॅट इज एक्झाम्पल नंबर 4. प्रश्न क्रमांक 4 कडे जाऊया आता आपण. फार साधं सोपं आहे. प्रश्न क्रमांक 4 पुन्हा एकदा संख्यांवर आधारित आहे. वन्स अगेन दिस इज बेस्ड ऑन द नंबर्स. क्वेश्चन नंबर 4 बेस्ड ऑन द नंबर्स. संख्यांवर आधारित गणित आहे. ओके, सो जस्ट read that question carefully. The denominator of fraction is 4 more than twice its numerator.
denominator becomes 12 times numerator if both the numerator and denominator are reduced by 6. Find the fraction. असं म्हटलंय अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. तर तो अपूर्णांक काढा. किती तुम्हाला कळलंय हे गणित माहित नाही, पण एक गोष्ट कळली. आय डोंट नो हाऊ यू अंडरस्टँड द प्रॉब्लेम, बट वन थिंग इज क्लिअर दॅट वी वॉन्ट टू फाइंड फ्रॅक्शन. आपल्याला अपूर्णांक शोधायचे हे मात्र क्लिअर झालं. आता अपूर्णांक तर एकच आहे ना, पण बट द फ्रॅक्शन इज ओनली वन. Now we have to assume two variables x and y, but fraction is single. What can we do? So what to do? Very simple. Fraction is one, but fraction has got numerator and denominator. Okay? And the condition in the given problem, the conditions are related with numerator and denominator. Fraction एक आहे, single आहे, it is only one, पण तरीही त्या फ्रॅक्शन मध्ये एक न्यूमरेटर आणि एक डिनॉमिनेटर आहे ना. आणि तुमच्या प्रॉब्लेम मधल्या कंडिशन्स ह्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधल्या आहेत. म्हणजे न्यूमरेटर साठी एक व्हेरिएबल येणार अँड अदर व्हेरिएबल विल बी फॉर डिनॉमिनेटर. काय म्हणतोय कळतंय? अपूर्णांक तर एकच शोधायचा आहे, पण आपण काय म्हणतो दोन चल वापरायचे आहेत ना. चल वापरायचे आहेत दोन, एक्स आणि वाय, पण अपूर्णांक तर एकच शोधायचा आहे. असं कसं मग? तर अपूर्णांक जरी एक असला तरी त्या अपूर्णांकाला अंश आणि छेद असतो ना. अपूर्णांकाला काय असतो? अंश असतो, छेद असतो. आणि गणितामध्ये अंश आणि छेदांचाच संबंध दिलाय ना. अंशाची दुप्पट, अंश मोठा, छेद छोटा हे दिलाय ना. म्हणजे संबंध पण कोणामधला दिलाय? अंश आणि छेदामधला. म्हणजे या गणितामध्ये आपल्याला अंश आणि छेद यांच्यासाठी एक्स आणि वाय मानायचं आहे. क्लिअर होते का? सो वी हॅव टू अज्युम एक्स अँड वाय फॉर न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. दॅट शुड बी क्लिअर. बस, मग तुमचं अर्धगणित संपलं. तुम्हाला एक्स आणि वाय हे कळलं पाहिजे. सो सिंपल. क्वेश्चन नंबर 4. लेट एक्स अँड वाय बी द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर respectively. Numerator and denominator of fraction respectively. समजा अपूर्णांकाचा अंश x व छेद y आहे. अंश म्हणला x, छेद म्हणला y. Therefore required fraction म्हणून तो अपूर्णांक बरोबर. आता अंश तुम्ही x मानलाय, छेद y मानलाय, म्हणजे अपूर्णांक काय तयार होणार? x छेद y. Therefore the required fraction will be x upon y, because numerator we have assumed x and denominator y, so fraction will be x and y. अपूर्णांकाचा अंश x मानलाय, छेद y मानलाय, मग तो अपूर्णांक काय होणार? x छेद y. क्लियर? नाउ लेट्स अप्लाय द कंडिशन. कंडिशन नंबर 1. denominator is 4 more than twice numerator. Okay, so from first condition, पहिल्या अटीनुसार. Okay, so what is the first condition? Denominator y is म्हणजे equal to denominator is 4 more means plus 4 more than twice numerator. Twice means multiply by 2. Twice numerator x, so 2x. This is the first condition. Denominator y is equal to 4 more plus 4. If it is 4 less than minus 4. Now it is 4 more, so plus 4. 4 more than what? Twice. Twice means multiply by 2. Twice of numerator is x.
So 2x. So denominator y is equal to 4 more plus 4 twice multiply by 2 twice numerator x. Are you getting it? काय अट दिली आहे त्यांनी असं म्हटलंय छेद कोणता आहे y हा म्हणजे बरोबर छेद कसा आहे म्हणजे छेद बरोबर y बरोबर कसा आहे अंशाच्या दुप्पटीपेक्षा अंश कोणता आहे x ची दुप्पट म्हणजे x ला 2 ने गुणायचं या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे 4 ने मोठा आहे म्हणजे अधिक 4 ने छोटा असतं तर काय असतं वजा 4 कळतंय काय म्हटलंय छेद कोणता आहे y हा म्हणजे बरोबर कसा आहे म्हणजे बरोबर कसा आहे तो अंशाच्या दुपटीपेक्षा अंश कोणता आहे x ची दुप्पट म्हणजे x ला 2 ने गुणायचं 2x या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे म्हणून काय येणार अधिक 4 झालं आता हे सोडवायचं प्लस y तिकडे घ्या मायनस y होईल आणि प्लस 4 इकडे घ्या मायनस 4 होईल कसं होईल बघा -4 इक्वल टू 2x प्लस y तिथे गेलं मायनस y प्लस 4 इथे आलं -4 प्लस y तिथे गेलं -1 अधिक 4 इकडे आलं वजा 4 अधिक y तिकडे गेला वजा y आता हे पूर्ण ह्या बाजूला लिहिता येईल म्हणजेच इक्वेशन काय बनणार 2x - y इक्वल टू -4 इक्वेशन नंबर 1 2x वजा y बरोबर वजा 4 हे झालं समीकरण क्रमांक 1 कळलंय की नाही कळलं आर यू गेटिंग इट ओके नाउ सेकंड कंडिशन फ्रॉम सेकंड कंडिशन दुसऱ्या अटीनुसार now what is the second condition very simple denominator becomes 12 times numerator numerator if both numerator and denominator are reduced by 6 numerator denominator reduced by 6 okay numerator is x if it is reduced by 6 x minus 6 reduce means subtraction so numerator denominator both reduced by 6 so this is numerator x reduced by 6 means -6 x minus 6 now the denominator y it is also reduced by 6 so it will become y minus 6 both reduced by 6 दोन्ही पण 6 ने reduce झाले reduce म्हणजे कमी झाले less means minus so now numerator is x minus 6 and now denominator becomes y minus 6 now the condition is that now denominator becomes this denominator becomes means equal to now this denominator becomes equal to 12 times numerator now this denominator is 12 times numerator so this is the new numerator okay 12 times means we have to multiply by 12 are you getting it what is the condition if numerator denominator both reduces by 6 दोन्ही पण रिड्यूस झाले 6 ने म्हणजे न्यूमरेटर x आहे तो 6 ने रिड्यूस झाल्यावर काय होणार x minus 6 डिनॉमिनेटर y आहे तो 6 ने रिड्यूस झाल्यावर काय होणार y minus 6 मग काय होतं देन डिनॉमिनेटर बिकम्स म्हणजे इक्वल टू काय होतं बिकम्स 12 टाइम्स न्यूमरेटर 12 टाइम्स म्हणजे 12 ने मल्टिप्लाय करायचं कोणाला न्यूमरेटर आता न्यूमरेटर काय असेल x minus 6 सो हा न्यू आता जेव्हा रिड्यूस बाय 6 झालं तेव्हा डिनॉमिनेटर y minus 6 झाला न्यूमरेटर x minus 6 झाला तेव्हा त्यांच्यात रिलेशन काय आहे नाव डिनॉमिनेटर बिकम्स इक्वल टू 12 टाइम्स न्यूमरेटर समजते कंडिशन ओके सो जस्ट सिंप्लिफाय इट यू विल गेट 12 into x 12x minus 12 6 72 equal to y minus 6 so 12x plus y will become minus y equal to this is minus 6 and minus 72 will become plus 72 so therefore 12x minus y equal to 72 minus 6 how much 66 this will be equation number 2 काय अट दिली आहे बघा त्यांनी असं म्हणतायत अंश आणि छेद दोन्ही जर 6 ने कमी केले अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले म्हणजे अंश होता x तो 6 ने कमी केला तर काय होईल x वजा 6 छेद होता y तो 6 ने कमी केला तर काय होईल y वजा 6 अंश झाला x वजा 6 y छेद झाला y वजा 6 दोन्ही पण 6 ने कमी केले आता त्या दोघांमध्ये काय अट दिली आहे त्या वेळेला छेद हा अंशाच्या 12 पट होतो जेव्हा दोन्ही अंश आणि छेद दोन्ही जेव्हा तुम्ही 6 ने कमी करता तेव्हा अंश काय बनला x वजा 6
छेद काय बनला y वजा 6. आता हा छेद कसा आहे म्हणजे बरोबर. हा कसा आहे अंशाच्या 12 पट. मग अंश आता x वजा 6 झाला ना, त्याच्या 12 पट म्हणजे त्याला 12 ने गुणायचं. समजली अट का म्हटले, जेव्हा अंश आणि छेद दोन्ही तुम्ही कितीने कमी करता 6 ने. मग अंश x होता तो तुम्ही 6 ने कमी केला तर तो काय बनेल x वजा 6. छेद y होता तो तुम्ही 6 ने कमी केला तर काय बनेल y वजा 6. आता ह्या दोघांमध्ये काय अट आहे, आता हा जो छेद बनलाय ना y वजा 6 तो कसा आहे म्हणजे बरोबर. तो कसा आहे अंशाच्या, अंश कोणता आहे x वजा 6 याच्या 12 पट होतो म्हणजे ह्या x वजा 6 ला 12 ने गुणायचं झालं. आता हे जर पूर्ण सोडवलं तर समीकरण क्रमांक 2 तुम्हाला मिळेल. हे समीकरण 1, हे समीकरण 2 सरळ कळतंय बघा. वजा y बेरीज केली तर हे जाईल का, नाही जाणार, कारण दोघांचं चिन्ह सेम आहे ना. काय करावे लागेल वजाबाकी केली की ही चिन्ह काय होतील बदलतील. कळलं का. आणि मग वजा y अधिक y काय होईल कॅन्सल. दिस इज इक्वेशन 1, दिस इज इक्वेशन 2. ओके, इट्स क्लिअरली सीन दॅट -y सेम कोएफिशिएंट. So just make a subtraction to cancel y. Okay. So which one is the greater one? This. Equation 2 minus equation 1. हे मोठं वाटतंय ना. समीकरण 2 मधून समीकरण 1 काय करूया वजा करूया. बाकी कंडिशन्स कळल्या. ओके. Now let's make a subtraction. So therefore subtracting equation 1 from equation 2, समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. ओके. सो इक्वेशन 2 12x minus y is equal to 66 minus equation 1 2x minus y equal to -4. 2 मधून 1 वजा केलं. हे समीकरण 2 वजा समीकरण 1. वजाबाकी मध्ये चिन्ह काय होतात बदलतात. बरोबर. इक्वेशन साइन विल चेंज. साइन चेंज झालं तर काय होईल -y बिकम प्लस, मायनस बिकम प्लस. वजा y चं अधिक y होणार, वजा 4 चं अधिक 4 होणार. 12x minus 2x हाऊ मच 10x. 12x वजा 2x 10x. वजा y अधिक y कॅन्सल. 66 प्लस 4 70. 66 अधिक 4 70. बरोबर. अधिक इथे 10 ने गुणलंय तिकडे काय करणार भागणार. 10 मल्टिप्लाय द्या डिवाइड. So therefore x is equal to 70 divided by 10, that is nothing but 7. So you got x equal to 7. Now put this value in the simple equation. Which one is the simple one? 2 and y na. Okay, this is simple one. Okay, you can find out 2x minus y equal to -4. So therefore putting x equal to 7 in equation 1, x बरोबर 7 समीकरण 1 मध्ये ठेवून. समीकरण 1 मध्ये ती किंमत ठेवायची. समीकरण 1 काय तुमचं, व्हॉट इज इक्वेशन 1? 2x minus y equal to -4. 2x वजा y बरोबर वजा 4. Now put value of x. x कितना है 7 ना. So here 7. x ची किंमत 7. x चे 7 लिहायचं. बेसाती 14. बरोबर. आता हे इथेच राहू दे. 2 7 जा 14 minus y equal to -4. मायनस y तिथे पाठवा प्लस y होणार आणि -4 इथे आल्यावर +4. वजा y आहे ना तिकडे गेल्यावर अधिक y आणि हे वजा 4 इथे आल्यावर अधिक 4 म्हणजे 14 अधिक 4 बरोबर y. 14 plus 4 is equal to y. So what you will get? So here you will get 14 plus 4 18. y is equal to 18. 14 अधिक 4 किती 18. y किती मिळालं 18 आणि x किती मिळालं 7. तुम्हाला काय हवा होता अपूर्णांक ना. What do you want? Fraction. So write down. Therefore required fraction बरोबर. Therefore म्हणून अपूर्णांक बरोबर required fraction what? x upon y ना. अपूर्णांक काय होता x छेद y. Now x is 7 and y is 18. So the required fraction is 7 upon 18. This is the required fraction. म्हणजे जो तुम्हाला अपूर्णांक हवा होता तो अपूर्णांक कोणता आहे 7/18.
So the required fraction is 7/18. Are you getting it? Is it clear? Okay, so this is all about question number 4. Very simple question. Okay, so now moving towards next question, that is question number 5. Very simple question is there. And from question number 5 and 6, let me start question number 5. Two types of boxes are given there. They have given two types of boxes, and each box has some weight, but we don't know what is the weight of each box. दोन प्रकारचे विशिष्ट वजनांच्या पेट्या दिलेल्या आहेत, ए आणि बी असं म्हटलेलं आहे. ओके, लेट मी रीड द क्वेश्चन. टू टाइप्स ऑफ बॉक्सेस ए and B are to be placed in a truck having capacity of 10 tons. Truck capacity 10 tons. When 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck, it weighs 10 tons. Okay, but when 260 boxes of type A are loaded in the truck, it can still accommodate 40 boxes of type B so that it is fully loaded. Find the weight of each type of box. असं म्हटलेलं आहे त्यांनी की दोन प्रकारच्या पेट्या आहेत, ए आणि बी, आणि त्या ट्रक मध्ये भरलेल्या आहेत आणि ट्रकची कॅपॅसिटी 10 टन माल वाहून नेण्याची आहे. 150 पेट्या, समजा ए या प्रकारच्या 150 पेट्या आणि बी या प्रकारच्या 100 पेट्या जर आपण ट्रक मध्ये भरल्या तर त्याचं वजन होतं 10 टन. त्यानंतर असं म्हणतात की जर तुम्ही ए या प्रकारच्या 260 पेट्या ट्रक मध्ये भरल्या तरी त्या ट्रक मध्ये काही जागा शिल्लक आहे. किती जागा शिल्लक आहे? तरी त्या ट्रक मध्ये बी या प्रकारच्या 40 पेट्या राहतील एवढी जागा शिल्लक राहते. ओके, म्हणजे तो ट्रक पूर्ण भरण्यासाठी तेवढी जागा शिल्लक राहते. म्हणजे जर तुम्ही बी प्रकारच्या 40 पेट्या अजून त्यात भरल्या तर तो ट्रक पूर्ण भरणार, म्हणजे पुन्हा त्याचं वजन किती होणार? 10 टन. तर मग तुम्हाला त्या प्रत्येक प्रकारच्या पेटीचं वजन विचारलेलं आहे. फार साधं सोपं गणित आहे, फक्त जरासं मोठं गणित आहे, त्यामुळे वाचल्यावर वाटतं की फार कठीण असेल, पण काही कठीण नाही, एकदम सोपं गणित आहे. व्हेरी सिम्पल एक्झाम्पल इज गिवन. सगळ्यात पहिलं काय हवंय ते बघायचं. व्हॉट वी रिक्वायर्ड, दॅट इज द क्वेश्चन. सो व्हॉट वी रिक्वायर्ड? वेट ऑफ ईच टाइप ऑफ बॉक्स. प्रत्येक प्रकारच्या पेटीचं वजन. कोणत्या प्रकारची पेटी आहे? ए प्रकारची एक पेटी आहे आणि बी प्रकारची पेटी आहे ना. दोघांचं वजन तुम्हाला माहित नाही ना. माहित नाही मग काय करायचं? मानायचं, झालं. मग तेच तुमचं पहिलं वाक्य असणार. समजा ए व बी प्रकारच्या प्रत्येक पेटीचे वजन अनुक्रमे x व y किलो आहे. समजा ए व बी प्रकारच्या प्रत्येक पेटीचे वजन अनुक्रमे x व y किलो आहे. म्हणजे ए च्या एका पेटीचं वजन x किलो आणि बी च्या एका पेटीचं वजन y किलो आहे. सो लेट x kg and y kg be the weight of each box of type A and B respectively. Now from first condition, पहिल्या अटी नुसार. ओके, आता बघा काय म्हटलं त्यांनी. ट्रकची कॅपॅसिटी 10 टन आहे आणि सगळ्यात पहिलं त्यांनी 150 ए प्रकारच्या पेट्या आणि 100 बी प्रकारच्या पेट्या भरल्या तेव्हा वजन किती आलं? 10 टन. मग 150 ए प्रकारच्या पेट्या, मग ए जी पेटी आहे त्या ए पेटीचं वजन किती आहे? x किलो. म्हणजे एका पेटीचं वजन x किलो आहे. अशा ए च्या किती पेट्या भरल्या त्यांनी? 150. काय म्हणतो कळतंय का? ए प्रकारची जी एक पेटी आहे, म्हणजे ए ही जी पेटी आहे
तिचं वजन किती आहे एक्स किलो. अशा किती पेट्या भरल्या 150 म्हणजे 150 एक्स हे ए पेट्यांचं वजन होणार. बी टाईपची जी पेटी आहे त्या एका पेटीचं वजन किती आहे वाय किलो. अशा बी टाईपच्या किती पेट्या भरल्या आहेत 100 पेट्या. मग किती वजन होईल 100 वाय. कळतंय की नाही कळतंय. ओके सो बॉक्स ए has weight x kilo. X kilo is the weight of box A. Okay, such 150 boxes are placed in a truck. बॉक्स ए चं वेट किती आहे x kg. असे किती बॉक्स पुटअप केले ट्रक मध्ये लोड केले आहेत 150 बॉक्स ना. मग एका बॉक्सचं वेट जर x kg आहे तर 150 बॉक्सचं वेट किती येणार 150x. बॉक्स बी जो बॉक्स आहे त्याचं वेट किती आहे y kg. वन बॉक्स ऑफ टाइप बी हॅज वेट वाय केजी. असे किती बॉक्स लोड केले आपण 100 बॉक्स. सो वन बॉक्स हॅज वेट वाय केजी. सो व्हॉट विल बी द वेट ऑफ 100 बॉक्स 100 वाय. आर यू गेटिंग इट. अँड ते ऑल टुगेदर विथ 10 टन. त्यांचं एकूण वजन किती येत आहे 10 टन. ओके सो हाऊ टू इम्प्लिमेंट दिस कंडिशन व्हेरी इझी. नाउ टाइप ए प्रकारची पेटी किती वजन आहे तिचं एक्स किलो. एच्या एका पेटीचं वजन किती आहे एक्स किलो. अशा किती पेट्या भरतोय आपण 150. मग 150 पेट्यांचं वजन किती होणार 150 एक्स. आर यू गेटिंग इट. कळतंय का. एच्या एका पेटीचं वजन किती आहे एक्स किलो. मग 150 पेट्यांचं वजन किती होणार 150 एक्स. बीच्या एका पेटीचं वजन किती आहे वाय किलो. अशा किती पेट्या भरतोय बीच्या किती पेट्या भरतोय 100 पेट्या. मग किती वजन होणार 100 वाय. बरोबर. म्हणजे एच्या 150 पेट्यांचं वजन 150 एक्स. बीच्या 100 पेट्यांचं वजन 100 वाय. ह्या एकूण भरतोय ना. एकूण म्हणजे काय बेरीज. या कशात भरतोय ट्रक मध्ये. मग ह्या दोन्ही ट्रक मध्ये भरल्यावर किती वजन होत आहे 10 टन. म्हणजे बरोबर 10 टन. 10 टन लक्षात घ्या. एक टन म्हणजे 1000 किलो. एक टन म्हणजे 1000 किलो. मग 10 टन म्हणजे 10,000 किलो. म्हणजे इथे आपल्याला लिहिताना काय लिहावं लागेल 10,000 किलो. इज दॅट क्लिअर. 10 टन आहे म्हणून 10 नाही लिहायचं. कारण आपण पेट्यांचं वजन किलो मध्ये घेतलंय ना टन मध्ये घेतलंय का नाही. त्यामुळे ते 10 टन आहे ना त्याचे किलो करायचे. किती होणार 10,000. समजतं. हिअर वन बॉक्स ऑफ टाइप ए हॅज वेट एक्स केजी. एचा जो एक बॉक्स आहे त्याचं वेट एक्स केजी आहे. मग 150 बॉक्सेसचं वेट किती होणार 150 एक्स. टाइप बी वन बॉक्स हॅज वेट वाय. बीचा जो एक बॉक्स आहे त्याचं वेट वाय केजी. सो 100 बॉक्सचं वेट किती येणार 100 वाय. सो टोटल मीन्स ऍडिशन. ओके दे टुगेदर वे हाऊ मच 10 टन. सो इक्वल टू 10 टन. बट द वेट ऑफ बॉक्सेस इज इन केजी ना. बॉक्सेसचं वेट केजी मध्ये आहे. त्यामुळे हे पण टोटल केजी मध्ये झाली पाहिजे ना. मग ते 10 टन आहे 10 टनचे केजीच करायचे. सो 1 टन इज इक्वल टू 1000 केजी. 1 ton is equal to 1000 kg. So 10 ton is equal to 10,000 kg. That's why 10,000. Are you getting it? Now, if you observe carefully, divide each and every term by 50 to make it simple. इक्वेशन सोपं करायला प्रत्येकाला 50 ने भाग लावा म्हणजे ते काय होईल सोपं होईल. सो डिवाइडिंग बाय 50 50 ने भागून. जर तुम्ही 50 ने भागलाय इफ यू डिवाइड बाय 50 हियर यू विल गेट 3x प्लस हियर यू विल गेट 2y इक्वल टू इथे किती मिळणार 50 ने भागल्यानंतर 200. दिस विल बी इक्वेशन नंबर 1. हे झालं समीकरण क्रमांक 1. आर यू गेटिंग इट. कळलं. नाव फ्रॉम सेकंड कंडिशन दुसऱ्या अटी नुसार. व्हॉट इज द सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन अशी म्हणतात ते 260 बॉक्सेस ऑफ टाइप ए आर लोडेड इन द ट्रे. म्हणजे टाइप ए चे 260 बॉक्स लोड केले. ओके मग टाइप ए च्या एका बॉक्सचं वेट किती आहे एक्स. किती बॉक्स लोड केले 260 म्हणजे किती वेट होणार
260x. Okay, then also it can accommodate 40 box of type B. तरीही पण टाइप बी चे 40 बॉक्स जाणार. मग टाइप बी च्या एका बॉक्सचं वेट किती आहे? y kg. मग 40 बॉक्सचं वेट किती आहे ना? 40 y. आता ट्रक फुल्ली लोड होणार ना, मग या दोघांचं टोटल वेट 40 बॉक्स पुटअप केल्यावर म्हणजे ऍड केल्यावर ट्रक काय होणार? फुल्ली लोड. मग ट्रक फुल्ली लोड झाल्यावर किती वेट घेतो? ट्रकची कॅपॅसिटी किती आहे? 10 टन. सो दिस टोटल should be 10 because truck is fully load and full capacity of truck is 10 ton, so that is equal to again 10,000. Are you getting it? काय म्हणताय? आता A चे 260 पेट्या ठेवल्या. A च्या एका पेटीचं वजन किती आहे? x किलो. मग 260 पेट्यांचं वजन किती होणार? 260x. तरी पण त्या ट्रक मध्ये जागा उरते. त्या जागेत B च्या 40 पेट्या भरू शकतो. मग B च्या एका पेटीचं वजन किती आहे? y. मग बी च्या 40 पेट्यांचं वजन किती होईल? 40 वाय. आता जर त्या 40 पेट्या भरल्या म्हणजे ऑलरेडी ए च्या 260 पेट्या आहेत आणि बी च्या 40 पेट्या भरल्यावर एकत्र होणार ना वजन, तर तो ट्रक पूर्ण भरतोय. मग ट्रकची पूर्ण कॅपॅसिटी किती आहे? 10 टन. म्हणजे यांची टोटल किती आली पाहिजे? पुन्हा 10 टन आली पाहिजे. 10 टन म्हणजे 10,000. हे झालं समीकरण नंबर 2. दिस इज इक्वेशन नंबर 2. इथे पण सगळ्यांना 20 ने डिवाइड करू शकतो. यू कॅन डिवाइड इच अँड एव्हरी बाय 20. 20 ने सगळ्यांना भाग जातोय. सोपं करा. डिवाइडिंग बाय 20. डिवाइडिंग बाय 20. 20 ने भागून. सो इफ यू डिवाइड बाय 20 हियर यू विल गेट 13x. 13x मिळणार. याला 20 ने भागला तर 2y. 40y डिवाइड बाय 20. 2y. हियर इफ यू डिवाइड बाय 20 how much you'll get? 500 ना. Equation number 2. Are you getting it? Now just check out question 1 and equation number 2. 2y, 2y. Same ना? 2 minus 1. समीकरण 2 मधून समीकरण 1 काय करा? वजा करा. 2y कॅन्सल होईल. तुम्हाला x ची किंमत मिळेल. You will get value for x and the question is find the weight of each type of box. After getting x, put that value in equation number 1. You will get value for y. And then write final answer in wording. So this you have to do. कळते का? याच्या पुढे सगळं तुम्हाला सोडवायचं आहे. एवढंच ठेवू नका. यानंतर काय करणार? समीकरण 2 मधून समीकरण 1 काय करायचं? वजा करायचं. मग काय होईल? 2y वजा 2y कॅन्सल होईल. 13x वजा 3x किती येणार? 10x. 500 वजा 200 किती येणार? 300. 10x बरोबर 300. 10 ने भागायचं. किती येणार? x बरोबर 30. So you will get value for x equal to 30. x बरोबर 30 आलं. समीकरण 1 मध्ये ठेवा. Put that value x equal to 30 in equation number 1. You will get value for y. x आणि y मिळालं की शाब्दिक उत्तर लिहा. Then write in wording final answer. Are you getting it? So solve it. Solve. हे सोडवायचं आणि पुढे उत्तर पूर्ण मिळवायचं. एवढं अर्धवट ठेवायचं नाहीये. ओके. So the last sum from this exercise, and that sum is little bit interesting one, and for understanding that sum you should know some physical quantities. शेवटचं गणित आहे या एक्सरसाइजचं. ते कळण्यासाठी तुम्हाला थोडं भौतिक राशींचं महत्व कळलं पाहिजे. फार सोपं आहे बघा. आउट ऑफ 1900 किलोमीटर we shall travel some distance by bus and some by aeroplane. 1900 किलोमीटरचं अंतर आहे. पूर्ण 1900 किलोमीटर तो गेला. या 1900 मधलं काही अंतर तो he travels some distance by bus and remaining distance he travel remaining distance by aeroplane. Okay, and the total distance was 900 kilometer. 1900 किलोमीटरचं अंतर आहे. या 1900 किलोमीटर मधलं काही अंतर तो बसने गेलाय आणि उरलेलं अंतर तो विमानाने गेलाय. ओके. नाव बस ट्रॅव्हल्स विथ द ऍव्हरेज स्पीड ऑफ 60 किलोमीटर पर आवर. स्पीड बसचा वेग
वेग 60 किलोमीटर पर आवर, 60 किलोमीटर पर तास हा आहे बसचा वेग. स्पीड ऑफ बस 60 किलोमीटर पर आवर अँड स्पीड ऑफ एरोप्लेन 700 किलोमीटर पर आवर, 700 किलोमीटर पर तास हा आहे विमानाचा वेग. इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. पूर्ण टोटल किती वेळ लागला, वेळ टोटल वेळ लागलाय 5 तास, 5 तास 5 hours टोटल टाइम. फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय एक्स. विशालने बसने किती अंतर प्रवास केला हे विचारलेलं आहे. ओके, विशालने बसने किती किलोमीटर प्रवास केला. सगळ्यात पहिलं, व्हेरी फर्स्ट, व्हॉट इज द क्वेश्चन? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस. ओके, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस, दॅट इज द क्वेश्चन. दॅट मीन्स वी हॅव टू अज्युम व्हेरिएबल्स फॉर डिस्टन्स. सगळ्यात पहिलं आपल्याला काय विचारलंय, विशालने बसने किती किलोमीटरचा प्रवास केला. म्हणजे तुम्हाला किलोमीटर विचारले, म्हणजे अंतर विचारलंय. बरोबर, म्हणजे विचारले ते मानावं लागेल. मग बसने किती किलोमीटर गेला, आपण म्हणूया x किलोमीटर. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस x किलोमीटर अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन y किलोमीटर. बसने गेला x किलोमीटर आणि विमानाने गेला y किलोमीटर. कळतं? म्हणजे इथून कळतं की काय मानायचं. मग मानायचं कोणासाठी आहे, अंतरासाठी. डिस्टन्स वी हॅव टू अज्युम, अंतर. ओके, सो दिस इज द अंतर, हे आहे अंतर, डिस्टन्स. आता क्लिअर आहे, बसने x किलोमीटर गेला, विमानाने y किलोमीटर गेला. हे दोन्ही अंतर आहेत ना. मग हे जेव्हा तुम्ही एकत्र कराल ना, तेव्हा टोटल किती अंतर तो गेला होता, टोटल किती अंतराचा प्रवास त्याने केला होता, 1900 किलोमीटरचा. बरोबर, 1900 किलोमीटरचा त्याचा पूर्ण प्रवास आहे. त्यापैकी x किलोमीटर बसने गेला आणि y किलोमीटर विमानाने गेला. कळलं? म्हणजे बस आणि विमान यांच्या अंतराची बेरीज किती येणार, 1900. म्हणजे x अधिक y बरोबर किती आलं पाहिजे, 1900. कळलं की नाही कळलं? हे झालं अंतर. कारण बसने किती किलोमीटर गेला, x किलोमीटर, विमानाने किती किलोमीटर, y किलोमीटर. बरोबर ना. म्हणजे एकूण अंतर किती गेला, बसने x, विमानाने y, म्हणजे x अधिक y एवढं एकूण अंतर गेला. पण त्यांनी काय म्हटलंय, एकूण तो किती अंतर गेलाय, 1900 किलोमीटर. म्हणून बरोबर 1900. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस x किलोमीटर, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन y किलोमीटर. सो टोटल डिस्टन्स x प्लस y. बट ऑलरेडी त्यांनी काय दिलंय, ही ट्रॅव्हल हाऊ मेनी डिस्टन्स, हाऊ मच डिस्टन्स, ही ट्रॅव्हल्ड 1900 किलोमीटर. म्हणजे x प्लस y इक्वल टू काय आलं पाहिजे, 1900. दिस विल बी इक्वेशन नंबर 1. हे होणार इक्वेशन नंबर 1. मग आता इक्वेशन 2 कसं काढायचं, सिंपल. त्यांनी अजून काय दिलंय, टाइम दिलाय ना, वेळ दिलाय ना, की त्याला एकूण किती वेळ लागतोय, 5 तास. ओके, टू कव्हर दॅट डिस्टन्स ही रिक्वायर्ड टोटल 5 hours. सो टाइम इज गिवन, वेळ दिलाय ना. मग यूज दॅट फॉर्म्युला, टाइम, वेळ किंवा काळ, टाइम. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ अ टाइम? Distance is equal to speed into time. So what is the formula for time? Time is equal to distance upon speed. Time is equal to distance upon speed. That will give you time. वेळ काढायचं असेल तर वेळाचं सूत्र काय, अंतर भागिले वेग. Using this formula you can find out time. Okay, so first of all, time required by bus. बसने किती वेळ, किती टाइम तो गेला ते बघूया. बसने वेळ. सो फॉर बस, व्हाईल ट्रॅव्हलिंग बाय बस वी वॉन्ट टाइम. बसने जेव्हा तो जात होता तेव्हा किती वेळ तो गेला बसने, त्याच्यासाठी डिस्टन्स, बसचं डिस्टन्स किती आहे, x अपॉन स्पीड, कोणाचा, बसचा, बसचा स्पीड, बसचा वेग 60. सो दिस इज द टाइम ट्रॅव्हल्ड बाय बस. हा आहे वेळ, बसने प्रवास केला. केवढा वेळ, x/60 तास एवढा वेळ बसने प्रवास केला. काय बोलतोय कळतंय? म्हणजे वेळ काढायला काय केलं, अंतर भागिले वेग. मग बसने प्रवास किती वेळ केला काढायचं असेल तर काय करणार, बसचं अंतर, बसने किती अंतर गेला, x, आणि बसचा वेग, बसचा वेग किती आहे, 60.
एक्स छेद 60 एवढा वेळ बसने गेला. सो टाइम ट्रॅव्हल्ड बाय बस, हाऊ मच टाइम ही ट्रॅव्हल्ड बाय बस, डिस्टन्स अपॉन स्पीड. सो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस एक्स, स्पीड ऑफ बस 60. सो टाइम काय होणार, एक्स अपॉन 60. दिस इज द टाइम. एवढा टाइम तो बसने गेला. आता प्लेनचा टाइम काढायचा आहे की प्लेनने किती वेळ गेला, विमानाने किती वेळ तो गेला. तर काय करावं लागेल, पुन्हा विमानाचं अंतर, विमानाचा वेग, विमानाने किती अंतर गेलं आहे y, आणि विमानाचा वेग किती आहे 700. झालं, एवढा वेळ विमानाने गेला. ओके, सो टाइम ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन, एरोप्लेनने किती टाइम तो गेला. तर काय करावं लागेल, एरोप्लेनचं डिस्टन्स, एरोप्लेनने किती डिस्टन्स गेलाय y, मग y अपॉन स्पीड, एरोप्लेनचा स्पीड, एरोप्लेनचा स्पीड 700. म्हणजे हा झाला पूर्ण टाइम, एरोप्लेनचा टाइम. म्हणजे एवढा टाइम तो कशाने गेला, बसने, आणि एवढा टाइम तो कशाने गेला, एरोप्लेनने. टोटल टाइम दिलाय ना, टोटल म्हणजे काय करावं लागेल, प्लस, आणि हा टोटल टाइम किती दिलाय 5 hours इक्वल टू 5. एकूण वेळ दिलाय ना, एकूण करण्यासाठी काय करावी लागेल, बेरीज, आणि ही एकूण बेरीज किती दिली आहे 5 तास, म्हणून बरोबर 5. आता हे सोडवणार तेव्हा तुम्हाला समीकरण 2 मिळणार. हे सोडवणं फार सोपं आहे. 700 आणि 60 यांचा जर लसावी तुम्ही काढायला गेलात, इफ यू टेक एलसीएम ऑफ 760, आय थिंक दॅट कम्स टू 4200 समथिंग, 4200च्या आसपास येणार. का तर आपल्याला हे पूर्ण छेद नको आहे. वी डोंट वॉन्ट ऑल दिस डिनॉमिनेटर. सो मल्टिप्लाय इच अँड एव्हरी टर्म बाय 4200. 4200 ने दोघांनाही गुणा, मग काय मिळणार बघा. सो देअरफॉर यू गेट 4200 इंटू एक्स अपॉन 60 प्लस 4200 इंटू वाय अपॉन 700 इक्वल टू 5 इंटू 4200. इथे काय होईल, 600 कॅन्सल, 6 7 70x प्लस 0000 कॅन्सल, 7 6 6y इक्वल टू 4200 0 0 5 2 10 1 21,000. 70x plus 6y equal to 21,000, and here you are getting x plus y equal to 1900. You can divide by 2 also, or remain keep it as it is, equation number 2. If you want to simplify, you can divide this equation by 2 also to simplify it. Okay, so let's start with the explanation. So this is all about how to implement the problem. कसं काय हे गणित सोडवायचं ते सगळं इथे आहे. सगळ्यात पहिलं काय बघायचं, आपण विचारलं काय त्याने, किती किलोमीटर प्रवास केला बसने. ओके, सो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस. सो डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो दॅट्स वाय फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू अज्युम डिस्टन्स. सो लेट्स अज्युम. सो व्हॉट विल बी द फर्स्ट सेंटेन्स, लेट x kilometer and y kilometer be the distance traveled by bus and aeroplane respectively. That should be the first sentence. Okay, समजा बसने x किलोमीटर व विमानाने y किलोमीटर प्रवास केला. आफ्टर दॅट फ्रॉम फर्स्ट कंडिशन, पहिल्या अटीनुसार डायरेक्टली यू कॅन राईट, बिकॉज दिस इज द टोटल डिस्टन्स ना, हे टोटल डिस्टन्स आहे. टोटल डिस्टन्स कसं मिळणार, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस प्लस डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन. सो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस किती आहे x, आणि एरोप्लेनचं डिस्टन्स y. सो x प्लस y इक्वल टू 1900. इक्वेशन नंबर 1. पहिली अटीनुसार डायरेक्ट लिहिणार, बसने किती किलोमीटर गेलाय x किलोमीटर, विमानाने किती किलोमीटर y किलोमीटर. मग टोटल म्हणजे काय, बेरीज x अधिक y. मग टोटल किती किलोमीटर गेला होता, 1900. x अधिक y बरोबर 1900. समीकरण क्रमांक 1. क्लिअर. त्यानंतर हे सगळं तुमच्या समजण्यासाठी लिहिलंय, तुम्हाला डायरेक्ट लिहायचंय दुसऱ्या अटीनुसार फ्रॉम सेकंड कंडिशन. आता काय करायचंय, टाइम ना वेळ. मग टाइम कसा काढतात, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. वेळ कसा काढणार, अंतर भागिले वेग. सो टाइम ही ट्रॅव्हल्ड बाय बस, बसने किती टाइम ट्रॅव्हल केलं, डिस्टन्स, बसचं डिस्टन्स किती आहे x किलोमीटर, स्पीड, बसचं स्पीड किती आहे 60. तो डिस्टन्स अपॉन स्पीड इक्वल टू टाइम. म्हणजे बसचा टाइम काय मिळणार, व्हॉट विल बी द टाइम ट्रॅव्हल्ड बाय बस, x अपॉन 60. दिस इज द टाइम ही ट्रॅव्हल्ड बाय बस. ओके, नाव बाय एरोप्लेन, हाऊ मच टाइम ही ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन. एरोप्लेनने किती टाइम ट्रॅव्हल केला,
Same distance of aeroplane y, speed of aeroplane 700. So distance upon speed y upon 700. This is the time. So this is the time by bus. This is the time required by aeroplane. So total time, total means addition, and total time is 5 hours. So equal to 5. बरोबर. वेळ काढायचा. वेळ कसं काढणार? अंतर भागिले वेग. बसचं अंतर किती आहे? x, वेग किती आहे? 60. मग किती वेळ बसने प्रवास केला असेल? x/60. अंतर भागिले वेग x/60. एवढा वेळ बसने गेला. मग विमानाने किती वेळ गेला? विमानाने किती टाइम गेला? विमानाचं अंतर y, विमानाचा वेग 700. अंतर भागिले वेग y/700. एवढे तास विमानाने, एवढे तास बसने, एकूण 5 तास गेले ना. एकूण म्हणजे काय? बेरीज बरोबर 5. मग हे समीकरण सोपं करायला सगळ्यांना 4200 ने तुम्ही गुणताय. 4200 ने गुणलं तर हे असं मिळालं. 4200 ने गुणा किंवा 2100 ने गुणलं तरी पण चालू शकतं. तरी पण मला वाटतं फायनल उत्तर येईल. हे असं आलं. ह्याला पण पुन्हा 2 ने तुम्ही भागलं तर हे अजून सोपं होईल. म्हणजे हे असं मिळालं 4200 ने गुणून त्याला तुम्ही समजा पुन्हा 2 ने भागला तर मग हे होईल 35x अधिक ह्याला 2 ने भागलं तर 3y, याला 2 ने भागलं तर किती येणार? 0500. मग ह्याला तुम्ही समीकरण 2 लिहिलं तरी चालेल. आता हे समीकरण 1 आहे, हे समीकरण 2 आहे. सोडवणं फार सोपं आहे. कसं कराल? आता मला वाटतं तुम्ही सबस्टिट्यूशन मेथड वापरलेली झाली. यू शुड यूज सबस्टिट्यूशन मेथड. कळलं का सबस्टिट्यूशन मेथड? कारण त्यांना फक्त डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस हवंय. बसने कापलेलं अंतर तेवढंच हवंय. मीन्स दे वॉन्ट ओनली एक्स. फक्त एक्स हवंय. कळलं का? एक्स वाय दोन्ही नकोय. दे वॉन्ट ओनली एक्स. जर एक्स हवाय ना मग इथून या वाय ची व्हॅल्यू काढा ना. हे प्लस एक्स तिकडे गेल्यावर काय होईल? मायनस एक्स. म्हणजे y इक्वल टू 900 मायनस एक्स. आणि मग ती y ची व्हॅल्यू तुम्ही इथे पुटअप केलात तर तुम्हाला x चा आन्सर मिळेल. सो लेट अस सॉल्व दिस इक्वेशन कम्प्लिटली नाव. सो फर्स्ट सेंटेन्स काय म्हणत होतो? फर्स्ट लेट x किलोमीटर and y kilometer be the distance traveled by bus and aeroplane respectively. Okay, so this is the distance traveled by bus and aeroplane. Then समजा बस व विमानाने अनुक्रमे x किमी व y किमी प्रवास केला. Okay, so this is our assumption. Now straight away what should we write? Therefore from first condition काय लिहिणार? पहिल्या अटीनुसार. पूर्ण वाक्यात घ्या. पहिल्या अटीनुसार फ्रॉम फर्स्ट कंडिशन टोटल डिस्टन्स ना, एकूण अंतर x प्लस y इक्वल टू 1900. इक्वेशन नंबर 1, समीकरण क्रमांक 1. नाउ सेकंड, टू गेट दैट सेकंड कंडिशन use the formula. So just write down using what we have to find time na, using time is equal to what the formula? Distance upon speed. वेळ किंवा काळ. वेळ बरोबर अंतर छेद वेग या सूत्राचा वापर करून, या सूत्राचा वापर करून आता दुसरी अट जी दिलेली आहे, दुसऱ्या अटीनुसार या सूत्राचा वापर करून दुसऱ्या अटीनुसार फ्रॉम सेकंड कंडिशन. So just write down this formula using time equal to distance upon speed and then write from second condition.
वेळ बरोबर अंतरछेद वेग या सूत्राचा वापर करून मग लिहा दुसऱ्या अटीनुसार. सो व्हॉट वॉज दॅट कंडिशन? x upon 60 plus y upon 700 is equal to how much? 5. ओके, मल्टिप्लाय बाय 4200 म्हटलं होतं ना, पण नंतर पुन्हा 2 ने डिवाइड करावं लागलं होतं. सो जर पुन्हा 2 ने डिवाइड करायचं ची स्टेप कमी करायची असेल तर स्ट्रेट अवे तुम्ही 2100 मल्टिप्लाय करा. सो 2100 इंटू x अपॉन 60 प्लस 2100 इंटू y अपॉन 700 इज इक्वल टू 5 इंटू 2100. कळलं ना? म्हणजे मग काय होईल, ते पुन्हा 2 ने भागत बसावी गरज नाही, डायरेक्ट तुम्हाला इक्वेशन 2 मिळेल. 0 0 कॅन्सल. 6 ने जर 210 ला डिवाइड केलं, 6 ने जर 210 ला भागलं तर तुम्हाला मिळणार 35x प्लस 6 3 जा 18 ना, 3 30 6 5 जा प्लस हियर 0 0 0 कॅन्सल, 7 3 जा y इक्वल टू 21 5 जा 105. दिस विल बी इक्वेशन नंबर 2. झालं, समीकरण 1 मिळालं, समीकरण 2 मिळालं. आता तुम्हाला x हवं आहे ना, म्हणजे y नको आहे, म्हणजे नको आहे त्याची किंमत काढायची. हे y नको आहे ना, मग इथून आता आपण सबस्टिट्यूशन मेथड वापरतोय. नाउ वी आर युजिंग सबस्टिट्यूशन मेथड. व्हाय? बिकॉज वी वॉन्ट ओनली x. व्हाय x? बिकॉज दे हॅव सेड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस ओनली. त्यांना फक्त काय पाहिजे? बसने कापलेलं अंतर पाहिजे. मग बसने किती किलोमीटर गेलाय? x किलोमीटर. म्हणजे फक्त x हवाय, y ची गरज नाहीये. तर उगाच स्टेप वाढवायचे कशाला? त्यामुळे काय करा, या समीकरण 1 मधून y ची किंमत काढा. कशी काढणार? हे अधिक x तिथे गेल्यावर काय होणार? वजा x. सो हियर फ्रॉम 1 वी गेट समीकरण 1 वरून y इज इक्वल टू y बरोबर काय मिळणार? 1900 वजा x. हो ना? y इक्वल टू 1900 मायनस x. सपोज इट इज इक्वेशन 3. इक्वेशन 3 म्हणायची काय गरज नाही, पण डायरेक्ट पण म्हणू शकता. y ची किंमत किती आली? 1900 वजा x, 1900 मायनस x. नाउ दिस व्हॅल्यू ऑफ y, पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 2. ही जी y ची व्हॅल्यू आहे ती आता इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट अप करा. सो जस्ट राईट डाऊन substituting equation 3 in equation 2. समीकरण 3 ची किंमत समीकरण 2 मध्ये ठेवून, समीकरण 3 ची किंमत समीकरण 2 मध्ये ठेवून. समीकरण 2 काय होतं? 35x अधिक 3y होतं ना, पण y ची किंमत किती आली? 1900 वजा x. द व्हॅल्यू फॉर y इज 1900 मायनस x. सो राईट 1900 मायनस x इज इक्वल टू 10,500. नाउ जस्ट सॉल्व इट. आता फक्त सोडवायचं. सो देयरफॉर 35x प्लस 93 जा 5700 minus 3x equal to 10,500. So plus 5,700 become minus. अधिक 5,700 तिकडे गेल्यावर वजा होतील. 35x minus 3x. How much? 32x is equal to 10,500 minus 5,700. So what will you get? 32x is equal to 0 minus 0, 0, 15 minus 7, 8, then 9 minus 5, 4. 4800. So therefore x is equal to 4800 divided by 32. Then make a calculation, you'll get the final answer. Okay. Make a calculation, you'll get value for x and then write down final answer. Therefore Vishal traveled by bus so much kilometer. म्हणून विशालने बसने टिंब किलोमीटर प्रवास किया. इज दैट क्लियर? सो दिस इज ऑल अबाउट एक्सरसाइज 1.5. सो वी हैव कवर्ड each and every problem from this exercise. So like this, many word problems are there in your textbook, in your practice set. Okay, so solve similar type simple problem. बरेच सोपे गणित आहेत. तर उदाहरण संग्रह किंवा प्रश्नसंचामधली
याच प्रकारची सोपी सोपी गणितं तरी तुम्ही ट्राय करा. ठीक आहे. ओके. सो वन्स अगेन थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग व्हिडिओ. पुन्हा एकदा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ बघत राहा, त्याप्रमाणे गणितं समजून घ्या आणि समजल्यानंतरच ती लिहून घ्या. न समजता गणितं लिहू नका, ती गणितं समजून घ्या, प्रत्येक स्टेप समजून घ्या आणि न बघता गणितं सोडवण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.